नमस्कार मित्रांनो, मी करण काळबांडे तुम्हा सर्वांचे करण काळबांडे या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आनंदाची गोष्ट मित्रांनो तुम्हा सर्वांना सांगायची आहे की आज मी एक शृंखला चालू करतोय, ती म्हणजे आनंदी राहण्याची कला. हॅपीनेस प्रोग्राम, हाऊ टू लिव्ह अ हॅपी अँड अबंडंट लाईफ. म्हणजेच हम हिंदीमध्ये सांगायचं झालंच तर हम सभी एक आनंदित जीवन कैसे जी सकते हैं इसके बारे में हम जानकारी ले रहे हैं. तो चलो दोस्तों स्टार्ट करते हैं, लेट्स गो. तर मित्रांनो, आनंदी राहण्याची कला ही फार सोपी आहे. खरं तर मी कधीतरी वाचलं होतं आणि ऐकलं होतं. नितीन भानवडे पाटील सरांनी एक फार चांगलं वाक्य म्हटलं होतं त्यांच्या भाषणामध्ये, मला ऐकण्यात आलेलं आहे. माणसाने पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलेलं मस्तक हे कोणापुढेही नतमस्तक होत नसतं, हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणूनच मी सांगू इच्छितो मित्रांनो, आनंदी राहणे म्हणजे काय? आनंदी राहणे म्हणजे या वर्तमानात जगणे, वर्तमानात राहण्याची कला म्हणजेच प्रेझेंट मोमेंट मध्ये जगणे. हे फार सोपं आहे. कसं आहे, खरं तर आज आपण एकमेकांशी स्पर्धा करून, एकमेकांची तुलना करून आपण जास्त दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवून खरं तर दुःखी होतो. दुःखी होण्याचे कारण म्हणजे काय? आता लक्षात घ्या की एखाद्याचा वाढदिवस असतो. लक्षात घ्या तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसात तुम्ही स्टेटस नाही ठेवलं, फेसबुकला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला तुम्ही जर स्टेटस नाही ठेवलं तर त्याला दुःख होतं. तर या तुलनेमुळे, या अपेक्षांमुळे आपण खरं तर, किंवा तुम्ही त्याला जवळचा मित्र आहे, तुम्ही विश करायला विसरला तर तो नाराज होतो तुमच्यावरती, त्याला दुःख होतं. अर्थातच तुम्ही कॉल केला पाहिजे, पण काही कारणास्तव तुम्ही नाही करू शकलात. तुमच्या वैयक्तिक जॉब असेल, तुमचे व्हॉट एव्हर तुम्ही जे काही कार्य करत आहात, पण हे फार आपण तुलना करून आपण दुःख करून घेतो. पण आनंदी राहण्यासाठी काय आहे, तर कोणाकडनं अपेक्षा ठेवायची नाहीये. पहिली गोष्ट तर दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवायची नाहीये. स्पेशली म्हणजे आपल्या जवळचे मित्रपरिवार असतील, आपले आई वडील असतील आणि आपल्या जवळच्या नातेवाईकाकडनं अपेक्षा ठेवायची नाहीये. कारण आपल्याला जवळचे लोकच दुःख देत असतात आणि आपल्याला आनंदापासून आपण लांब राहतो. बघा मित्रांनो, लहान मूल तो कधीच दुःख नाही मानत. म्हणजे रडला तरी तो 2 मिनिटासाठी रडतो आणि पुढच्या क्षणी तो आनंदी होतो. याचं कारण म्हणजे काय आहे, तर तो आनंदी राहतो. आनंदी राहण्याचं अजून एक कारण म्हणजे मुलांकडनं शिकण्यासारखं आहे, लहान मुलांकडनं. कारण लहान मुलाला सांगावं लागत नाही की बाबा आनंदी राहा रे, की स्माईल कर, की तू हसला पाहिजेस, तू तुझा आनंद सेलिब्रेट केला पाहिजेस, साजरा केला पाहिजे, तुझा प्रत्येक दिवस साजरा केला पाहिजे, हे लहान मुलाला सांगावं लागत नाही. तसंच आपण आनंदी राहण्याचं म्हणजे आनंदी राहू शकतो. आणि कसं, एक अगदी साध्या सोप्या पद्धतीने आनंदी राहू शकतो मित्रांनो. प्रेझेंट मोमेंट मध्ये जगणे, वर्तमानात जगणे, ही जर आपल्याला कला आली ना, तर आपण एक एक्सपेरिमेंट करून बघूया मित्रांनो. डोळे बंद करायचे आणि आपल्याला काही नाही, एक श्वास घ्यायचा आहे. पूर्ण श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे. म्हणजेच काय आहे, आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी बसलोय ना, तो मोमेंट, तो क्षण आपण जगतोय. आणि हेच आपण विसरलोय. आपण श्वास घ्यायला विसरलोय आणि आपल्याला तेच करायचंय जे सगळे लोक करत नाही. 95% लोक हे करत नाहीयेत, आनंदी राहत नाहीयेत. आज पैसा येतोय, आज लोक हिंडायला फिरायला जातात आहे, बट आनंद नाहीये. दुरावा आहे. पती पत्नीमध्ये असेल, मित्र मैत्रिणीमध्ये असतील, किंवा आपल्या मित्रांमध्ये दुरावा आहे. आपल्या परिवारामध्ये वडील मुलाशी बोलत नाहीये, मुलगा वडिलांशी बोलत नाहीये. एक वार्तालाप, एक जे कम्युनिकेशन आहे, इंटर कम्युनिकेशन फॅमिलीमध्ये असेल, मित्र परिवारांमध्ये असेल, किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण जिथे जॉब करतोय, आपलं कार्य आपण काम करत असतो, त्या ठिकाणी आपण तुलना करायला शिकलोय. त्यामुळे आपण आपला आनंद हिरावून घेतोय. खरं तर आपल्याला आनंद म्हणजे काय? आनंद हा कधीच अखंड आहे आनंद मित्रांनो. आणि तो आनंद कसा आहे? आपल्या स्वपासून आहे. स्व म्हणजे कसं आहे, की आपण जेव्हा आपली स्वतःची कंपनी एन्जॉय करू लागू ना, म्हणजेच आपल्याला कधीही कुणाची गरज नाही भासणार, त्यावेळी आपण खरा आनंद साजरा करतोय. आणि त्याच्या मी 2-3 तुम्हाला शॉर्ट टिप्स सांगणार आहे. खरं तर आपण आपली स्वतःची कंपनी एन्जॉय करायची आहे. सकाळी उठल्यापासून
संध्याकाळी झोपण्यापर्यंत आपण स्वतःसोबत कसे आहोत, कसे वागतोय, स्वतःशी कसे बोलतोय, वार्तालाप करतोय, इनर कम्युनिकेशन त्याला म्हणतात, तर ते आपण कसे करतोय हे फार महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अं, आपल्या आपला जो संघ आहे, जो आपला मित्रपरिवार आहे, ज्याला आपण आपलं इनर सर्कल म्हणतो, आपली फ्रेंडशिप ज्याला आपण म्हणतो, आपले बहीण भाऊ, मित्र, परिवार, तसेच आपण कुठले प्रकारचे आपण कन्झ्युम करतोय सोशल मीडिया थ्रू. आपण रील्सचा जमाना आहे किंवा युट्यूबवर आपण कशा प्रकारचे व्हिडिओ पाहतोय, आपल्या डोळ्यां थ्रू काय पाहतोय, काय ऐकतोय, हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्या मुखाद्वारे, आपल्या तोंडाद्वारे आपण काय बोलतोय हे फार महत्वाचं आहे. मग आपला हा सर्कल कसा असला पाहिजे, इनर सर्कल ज्याला म्हणतो, किंवा आपल्या आयुष्यातली 5 महत्वाची लोक कुठली असली पाहिजे. आपला एखादा असा मित्र असला पाहिजे ज्याला आपलं दुःख आपण सांगू शकतो. कारण आज आपलं दुःख कोणापुढे सांगणंही फार धोक्याचं झालंय. कारण पुढचा आपल्या दुःखात आपली भावना ऐकून घेऊन तो कदाचित आपला फायदा घेऊ शकतो. त्यामुळे तोही सांगणं, काळजीपूर्वक सांगणे गरजेचं आहे. म्हणून आपल्या आयुष्यात आपण कोणाला ऐकतोय, जसं मी सांगेल उदाहरणार्थ संदीप माहेश्वरी सर असतील, संदीप माहेश्वरी, डॉक्टर विवेक बिंद्रा, गौरव गोपाल दासजी, बी के शिवानी मॅडम, श्री श्री रविशंकर, सरश्री, हॅपी थॉट्सचे जनक सरश्री, यासारख्या स्पिरिच्युअल लोकांना आपण जेव्हा ऐकतो तेव्हा त्यांच्याकडनं आपण पॉझिटिव्हिटी घेतो. किंवा मी सध्या एक पॉडकास्ट बघतोय, बिअर वाईफ्स, रणबीर अलाहाबादिया यांचं एक युट्यूब चॅनल आहे बिअर वाईफ्स. मी कोणाला प्रमोट करत नाहीये, बट अर्थातच आपण चांगला कंटेंट कन्झ्युम डे बाय डे केलं पाहिजे. आपण जेव्हा चांगलं ऐकतो तेव्हा चांगलं वागतो, आणि जेव्हा चांगलं वागायला लागतो तसं आपल्या कृतीमध्ये यायला लागतं, आणि आपलं जीवन हळूहळू डे बाय डे सुधारत जातं. दिवसेंदिवस आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य करत जातो, आणि हे फार महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो, मोबाईल हातात घेतो. तर ते करायचं नाहीये. मोबाईल हातामध्ये न घेता आपण आपलं दैनंदिन कार्य करायला लागायचं आहे. पहिलं कार्य म्हणजे काय, स्वतःला चार्ज करायचं. जसं मोबाईल चार्जिंगला लावतात ना, त्याच्या आधी आपण स्वतःला चार्ज करायचे, डोळे मिटून शांत बसायचं आहे, आणि त्या परमपिता परमेश्वर विधात्याला आपल्याला थँक्यू, धन्यवाद मानायचे, आभार मानायचे. कारण कुठला दिवस शेवटचा आहे माहिती नाहीये, पण त्या विधात्याला म्हणायचं आहे की थँक्यू सो मच, तुम्ही मला एक नवीन दिवस दाखवला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद, मी तुझा आभारी आहे. थँक्यू 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 सो मच. तसेच आपल्या जीवनामध्ये आपण ज्या ठिकाणी कार्य करतो त्या ठिकाणाला आपण थँक्यू म्हणायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला पैसा येतोय, आपलं सामाजिक जीवन कसं चांगलं होईल, आपले 5 स्तर कसे चांगले होतील, सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक, हे 5ही स्तर आपले कसे चांगले होतील याकडे आपला कल असला पाहिजे. आणि अर्थातच आपण ह्या गोष्टी केल्या म्हणजे आपण आनंदी राहायला लागतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण करू लागतो ना, म्हणजे कोणाला वाचन आवडतं, कोणाला फिरायला आवडतं, वीक मधनं एक दिवस, हप्त्यामधनं एक दिवस आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. वाचन असेल, आवडत्या गोष्टी करणं असेल, कोणाशी बोलणं असेल, किंवा ड्रॉइंग काढणं असेल. कोणाला संगीताची आवड आहे पण संगीत, कोणाला बोलण्याची आहे, किंवा मला आवड आहे की मला बुक वाचनाची आवड आहे, पुस्तक वाचनाची, तसेच मला व्हिडिओ बनायला आवडतं, मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकतो. तर ही आपण आपली कला जेव्हा जोपासतो ना, तेव्हा अर्थातच आपण आनंदी राहू लागतो, आणि आपण वर्तमानात जगायला लागतो. आणि हीच कला तुम्हाला सर्वांना शिकायची आहे मित्रांनो. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि करण काळबांडे या चॅनलला, युट्यूब चॅनलला बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच. टिल देन, बाय बाय, टेक केअर.